नमस्कार मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काल आपण शिक्षण संचालकांचं एक मार्गदर्शक सूचनांचं परिपत्रक बघितलं. त्यामध्ये इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात त्यांनी सर्वांना माहिती दिली, त्यांच्या डिपार्टमेंटला म्हणजे शिक्षण खात्याला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना देण्याचा प्रयत्न हा त्या परिपत्रकाद्वारे करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा मला अनेक पालकांचे फोन आले की सर, आम्हाला या केंद्रीय प्रवेश समिती मार्फत जे ऑनलाईन प्रवेश होणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे एका व्हिडिओ मार्फत तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यामुळेच आज पुनश्च एकदा आपण हेमंत मंगळे चॅनलमध्ये डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत, कागदपत्र जे लागणार आहेत ॲडमिशन करता, तर जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत, ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावं लागतात त्या संदर्भात माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ऑनलाईन प्रवेश जेव्हा सुरू होतील तर तेव्हा अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते, कारण त्यांच्याजवळ अपूर्ण डॉक्युमेंट्स असतात. आणि म्हणून अशा प्रकारची धावपळ होऊ नये त्याकरताच अगोदरच जर ती डॉक्युमेंट्स आपण कलेक्ट करून घेतली तर जेव्हा वेबसाईट सुरू होईल आणि प्रवेशासंदर्भात आपण ऑनलाईन अर्ज करू तेव्हा आपण डॉक्युमेंटेशन सहज करू शकू. मागच्या वेळेला पुष्कळशा विद्यार्थ्यांची धावपळ झाली आणि ते सुरुवातीला रजिस्ट्रेशन करू शकले नाहीत, किंवा आपले कागदपत्र जे आहेत, आणि नेमकी अडचण अशी येते की आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असते, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं असते, आणि तेव्हाच तहसील आणि SDO कार्यालयाच्या मागे सुद्धा भरपूर कामं असतात. 15-15, 20-20 दिवस ते डॉक्युमेंट्स मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे पालक फार चिंतित होतात. तर असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून विद्यार्थ्यांकडे कोणते डॉक्युमेंट्स असावे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. सर्वात पहिला जो डॉक्युमेंट आहे म्हणजे 11वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात सर्वात पहिला जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे ती आहे गुणपत्रिका, ज्याला आपण मार्कशीट असं म्हणतो. इयत्ता 10वी किंवा इतरही बोर्डाची 10वी जी परीक्षा असेल तर त्याची जी गुणपत्रिका आहे तर ती गुणपत्रिका सर्वांकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यालाही ऑनलाईन ॲडमिशन घ्यायची आहे त्याच्याकडे 10वी उत्तीर्ण झाल्याची एक मार्कलिस्ट, गुणपत्रिका बंधनकारक आहे. दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट की ज्याच्याशिवाय प्रवेश होऊ शकत नाही तो म्हणजे त्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. थोडक्यात आपण TC असं म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर ते TC किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर हा प्रत्येकाजवळ असणं आवश्यक आहे. ज्यालाही 11वीचे ऑनलाईन ॲडमिशन करायचे आहे तर त्याच्याकडे हा डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आता हे दोनही डॉक्युमेंट्स आपल्याला केव्हा मिळणार? कारण काही पालक अतिउत्साहामध्ये शाळेमध्ये जातात आणि आम्हाला TC पाहिजे आहे, तर TC तुम्हाला आता मिळणार नाही, कारण तुमचा विद्यार्थी सध्या 10वीत प्रवेशित आहे. ज्या वेळेला 10वीचा निकाल जाहीर होईल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर जेव्हा बोर्डाकडून मार्कशीट येतील, म्हणजे ऑनलाईन जेव्हा निकाल जाहीर होतो तर त्यानंतर एक तारीख दिल्या जाते गुणपत्रिका मिळण्याची, मार्कशीट मिळण्याची, आणि जवळपास 7-8 दिवसानंतर ती मार्कशीट ही विद्यार्थ्यांना मिळते. तर त्यावेळेला ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देत असते. तर जेव्हा निकाल लागतो तेव्हा हे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला प्राप्त होतात. तर अशा प्रकारचे हे दोनही डॉक्युमेंट्स हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिसरा जो डॉक्युमेंट आहे तो आहे कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट कुणाला पाहिजे? कास्ट सर्टिफिकेट सर्वच विद्यार्थ्यांना नको. मग कुणाला आवश्यक आहे, कुणाला गरज आहे कास्ट सर्टिफिकेटची? जर जे विद्यार्थी आरक्षण मागू इच्छितात, ज्याला असं वाटतं आहे की कॅटेगरी आरक्षण जे आहे तर त्या कॅटेगरीच्या आरक्षणमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा की जेणेकरून
कॅटेगरीचं जे काही पर्सेंटेज दिलेले आहे त्या पर्सेंटेजमध्ये कमी गुणवत्तेवर सुद्धा प्रवेश होऊ शकतो असं ज्यांना वाटत असेल, मग आता अशा कॅटेगरीज कोणत्या आहेत? तर SC आहे, ST आहे, OBC आहे, SBC आहे, EWS आहे, SCBC आहे. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत की ज्यामधून प्रवेश विद्यार्थी घेऊ इच्छितो. तर असे SC, ST, NT, VJ, SBC, SCBC, EWS या कॅटेगरीमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी आपलं कास्ट सर्टिफिकेट तयार करून ठेवायचं आहे आणि जेव्हा ऑनलाईन ऍडमिशन सुरू होतील तर तेव्हा ते प्रोड्यूस करायचं आहे, कारण त्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे. ही सुद्धा बाब सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. आणि कॅटेगरीचं सर्टिफिकेट सुद्धा बनायला 15-20 दिवस सहज जातात आणि म्हणून त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स पुन्हा आपल्याला कोतवाल बुकाची नक्कल वगैरे जमा करावी लागते. म्हणून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यायची की आपल्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे सर्व काही आहे का? तर नाही. कास्ट सर्टिफिकेट सोबतच काही कॅटेगरीज करता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. मग नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कुणाला कुणाला गरजेचं आहे? तर VJNT कॅटेगरी मधून प्रवेश करणारे विद्यार्थी, OBC कॅटेगरी मधून प्रवेश करणारे विद्यार्थी, SBC मधून प्रवेश करणारे विद्यार्थी आणि SCBC या कॅटेगरी मधून प्रवेश करणारे विद्यार्थी. म्हणजे कोणकोणत्या कॅटेगरीज मी पुन्हा सांगतोय तुम्हाला. VJNT, OBC, SBC, SCBC या कॅटेगरी मधून ज्यांना प्रवेश करावायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बनवून ठेवायचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजेच 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असतो आणि 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा आपल्याला तहसील मार्फत तयार करून ठेवावा लागतो. त्याकरता अगोदर पटवारी जो असेल तर पटवाऱ्याकडून 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो. त्यानंतर सेतूकडे जावं लागतं आणि सेतूकडे जाऊन 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला बनवून घ्यावा लागतो आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट करता आपल्याला अप्लाय करावं लागतं सेतूवर आणि अशा प्रकारे SDOच्या माध्यमातून आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळते. त्याकरता कॅटेगरीज आहेत VJNT, OBC, SBC, SCBC. कास्ट सर्टिफिकेट बंधनकारक असणाऱ्या पुन्हा मी एकदा कॅटेगरी सांगतोय. SC, ST, VJNT, OBC, SBC आणि SCBC यांना कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे VJNT, OBC, SBC आणि SCBC यांना असणं आवश्यक आहे. मग EWS च्या बाबतीत काय? तर EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे EWS चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऑफ सिव्हिल सर्जन हे कुणाला लागतं? डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऑफ सिव्हिल सर्जन दिव्यांग जे विद्यार्थी असतील किंवा डिसेबल्ड म्हणजे शारीरिक दृष्ट्या अधू असणारे जे ज्यांना आपण अपंग सुद्धा म्हणतो, तर दिव्यांग विद्यार्थी असेल, डिसेबल्ड असेल तर याला सिव्हिल सर्जनचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. अपंग प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणू, परंतु सिव्हिल सर्जनचं म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी जे सिव्हिल सर्जन असतात सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी ते अप्रूव्ह केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर कलेक्टर सर्टिफिकेट्स म्हणजे कलेक्टरच्या मार्फत कोणाला सर्टिफिकेट्स दिल्या जातात. तर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त जे असतात, एखादा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामुळे त्याची जमीन गेलेली आहे, त्याचं घरदार गेलेलं आहे, असे जे लोक आहेत प्रकल्पग्रस्त ज्यांना म्हणू, किंवा अर्थक्वेक अफेक्टेड, अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला आणि भूकंपामुळे क्षतिग्रस्त झालेले जे लोक आहेत त्यांना कलेक्टर एक प्रमाणपत्र देतात, त्याला कलेक्टर सर्टिफिकेट म्हणतात. त्यांच्याकरता सुद्धा एक निर्धारित कोटा असतो आणि त्याकरता अशा विद्यार्थ्यांना जर या कॅटेगरी मधून जर प्रवेश पाहिजे असेल तर त्यांना कलेक्टरचं सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड आणि अर्थक्वेक अफेक्टेड. त्यानंतर आहे पेरेंट्स ट्रान्सफर ऑर्डर अँड जॉईनिंग रिपोर्ट. आता पेरेंट्स ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच पालकाची ट्रान्सफर झालेली आहे, बदली झालेली आहे आणि त्यांचा जो जॉईनिंग रिपोर्ट आहे ते आपल्या राज्यामध्ये जॉईन झालेले आहेत असे जे पालक आहेत, दुसऱ्या राज्यातून येणारे पालक आहेत, परराज्यातून केंद्रामध्ये जे नोकरी करतात तर त्यांच्या या राज्यातून त्या राज्यामध्ये बदल्या होतात
आणि अशा प्रसंगी त्यांची जी ट्रान्सफर ऑर्डर आहे, त्यांचा जो बदलीचा आदेश आहे आणि ते रुजू झाल्याचा आदेश आहे, असे 2 आदेश असणं आवश्यक. कुणाकरता? वॉर्ड्स ऑफ ट्रान्सफर्ड एम्प्लॉईज, ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलाची बदली झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात जे आलेले आहेत, तर अशांकरता ती ट्रान्सफर ऑर्डर अत्यंत गरजेची आहे. ट्रान्सफर ऑर्डरही पाहिजे आणि ती जॉईन झाल्याचा रिपोर्ट हा सुद्धा आवश्यक आहे, तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सर्व्हिस सर्टिफिकेट और डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट. सर्व्हिस सर्टिफिकेट म्हणजे सेवा केल्याचं प्रमाणपत्र किंवा डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट. तर डिस्ट्रिक्टचं म्हणजे जिल्ह्याचं सैनिक बोर्ड जे आहे त्याचं सर्टिफिकेट कुणाकरता लागू आहे? वार्ड्स ऑफ डिफेन्स सर्व्हिसमॅन अँड एक्स सर्व्हिसमॅन. तर जे डिफेन्स सर्व्हिसमॅन आहे, ज्यांच्या डिफेन्स मध्ये सर्व्हिस आहे, लष्करामध्ये ज्यांची सर्व्हिस आहे, चालू आहे, किंवा ज्याची सेवा समाप्त झालेली आहे, अशांचे जे पाल्य आहेत, तर त्यांच्याकरता सर्व्हिस सर्टिफिकेट और डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. त्यानंतर कलेक्टर सर्टिफिकेट, नॉमिनीज ऑफ फ्रीडम फायटर्स, स्वातंत्र्य सैनिक, माजी स्वातंत्र्य सैनिक जे आहेत, फ्रीडम फायटर्स जे आहेत, त्यांचे जे नॉमिनीज आहेत, तर त्यांचे जे पाल्य आहेत, त्यांच्याकरता कलेक्टरचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचं सर्टिफिकेट, प्रमाणपत्र गरजेचं आहे. सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, हे कुणाकरता गरजेचं आहे? म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जे असतात, जिल्हा क्रीडा अधिकारी, यांचं सर्टिफिकेट कुणाला लागू होतं? कुणाला प्रवेश घेताना तशी सवलत पाहिजे असते? तर स्टुडंट स्पोर्ट्स पर्सन. तर जे राज्य लेवलला किंवा राष्ट्रीय पातळीवर, किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू आहेत, यांच्याकरता सुद्धा रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, आणि त्यांच्याकरता डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं एक प्रमाणपत्र असते, तर ते प्रमाणपत्र त्यांनी मिळवून ठेवायचं आहे की ऑनलाईन ऍडमिशन्स मध्ये ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय वुमेन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट. तर वुमेन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट ऑर्फन अप्लिकंट्स, तर जे अनाथ आहेत, जे विद्यार्थी अनाथ आहेत, तर अशा अनाथांकरता एक डिपार्टमेंट आहे, वुमेन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट. तर त्या वुमेन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटचं जे सर्टिफिकेट आहे ते अनाथांकडे असणं गरजेचं आहे, आणि अनाथांना सुद्धा रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे. आणि अशा प्रकारे ते सर्टिफिकेट जर त्यांनी प्रोड्यूस केलं, जर ऑनलाईन अपलोड केलं, तर त्यांना सुद्धा त्यांच्या ऍडमिशन मध्ये ते आरक्षण लागू शकते. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीज करता वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत. यामध्ये 2 सर्टिफिकेट जे आहेत ते कॉमन आहेत, ते म्हणजे 10वीची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट, आणि TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला कॅटेगरीचा जरी लाभ नाही मिळाला तरी ओपन मधून तो प्रवेश घेऊ शकेल. त्यानंतर ज्याला कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीज SC, ST, VJ, NT, OBC, SBC, SCBC, त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि यापैकी VJ, NT, OBC, SBC, SCBC यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे विविध सर्टिफिकेट्स विविध विद्यार्थ्यांकरता, ऍडमिशन करता, प्रवेशाकरता लागतात. तर या बाबीची सर्वांनी नोंद घ्यावी. व आता 10वीची परीक्षा संपलेली आहे, तेव्हा 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासंदर्भात आपल्याला ही डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवायचे, आपल्या फाईलला जतन करून ठेवायची आहे. आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर आपण तिथे आपली नोंद करू शकलो पाहिजे. या संदर्भात म्हणजेच प्रवेशासंदर्भात जेव्हा जेव्हा नवीन नवीन माहिती ही येईल शिक्षण संचालकांकडून, तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तुम्हाला माहिती देणार आहे, प्रवेशासंदर्भात माहिती देणार आहे, तारखांबद्दल माहिती देणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी हेमंत मंगळे हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, आणि त्यासोबतच शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. धन्यवाद.